तुम्ही सुद्धा वीकेंडसाठी फॅमिलीसोबत पिकनिकचा प्लॅन करताय, तर हा स्पॉट तुमच्यासाठी एक परफेक्ट ऑप्शन असू शकतो. विरारपासून 50 किलोमीटर व मुंबईपासून 2 तासाच्या अंतरावरती हे असलेलं ठिकाण म्हणजेच गोवर्धन इको विलेज म्हणजेच मिनी वृंदावन. हा परिसर सुमारे 140 एकरमध्ये पसरलेला आहे. गेटमधून प्रवेश करताच गणपती बाप्पाचे दर्शन होते. दर्शन घेऊन पुढे जाताच आपल्याला गोशाळा दिसते. इथे तुम्ही गायींना चारा खायला देऊ शकता. इथून पुढे येताच आपल्याला दिसते राधाकृष्णाचे सुंदर मंदिर. मंदिराचे काम चालू असल्या कारणाने आम्हाला वरती जाऊ दिले नाही. त्यामुळे खालूनच आम्ही दर्शन घेतले. दर्शन घेऊन पुढे आल्यावरती आपल्याला दिसते कीर्तन मंडप. इथे बसून तुम्ही कीर्तनाचा आनंद घेऊ शकता. इथून थोडंसं पुढे आल्यावरती श्री राधामोहन टेम्पल आहे. काही पायऱ्या चढल्यावरती श्रीकृष्णाचे सुंदर असे दर्शन होते. आम्ही सुद्धा दर्शन घेतले आणि पुढे निघालो. इथून पुढे सुरुवात होते वृंदावन फॉरेस्टला. दिलेल्या मॅप प्रमाणे तुम्ही हा सर्व परिसर एक्सप्लोर करू शकता. फॉरेस्टच्या या परिक्रमा मार्गात तुम्हाला श्रीकृष्णाच्या बालपणापासूनच्या सर्व लीला पाहायला मिळतील. तसेच यमुना घाट, यज्ञमंडप, सुंदर नदी आणि इतर छोटे छोटे मंदिर सुद्धा पाहायला मिळतील. इथे पोहोचण्यासाठी जवळचं रेल्वे स्टेशन पालघर आहे, पण स्वतःचं वाहन असेल तर उत्तम. संपूर्ण परिसर फिरून झाला असेल तर संध्याकाळच्या आरतीसाठी थोडासा वेळ अजून काढा. ही संध्या आरती नक्कीच तुमच्या आठवड्याभराचा ताण दूर करेल आणि मन प्रसन्न करेल. आम्ही सुद्धा ही मन प्रसन्न करणारी आरती घेऊन आजच्या दिवसाची सांगता केली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये राधे राधे लिहायला विसरू नका. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.